म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट की रेग्युलर प्लॅन योग्य निवड कशी करावी हे जाणून घ्या. म्युच्युअल फंडमध्ये दोन पर्याय असतात. एक आहे डायरेक्ट प्लॅन आणि दुसरा रेग्युलर प्लॅन. डायरेक्ट प्लॅनमध्ये सर्व निर्णय स्वतः घ्यावे लागतात. फंड निवडणे, अलोकेशन करणे, पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करणे, मार्केटचे ॲनालिसिस करून होल्ड किंवा एक्झिट ठरवणे, यासाठी वेळ, ज्ञान आणि ट्रेनिंग आवश्यक आहे. रेग्युलर प्लॅनमध्ये म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर हे सर्व कामे तुमच्यासाठी करतात. पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करणे, योग्य फंड निवडणे, स्विच किंवा एक्झिटचा निर्णय घेणे, ते रोज मार्केटमध्ये अपडेट असतात आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. अनुभव सांगतो की रेग्युलर प्लॅनमध्ये इन्व्हेस्टर जास्त काळ टिकतात आणि डिसिप्लिन राखतात. डायरेक्ट प्लॅनमध्ये गायडन्स नसल्यामुळे बरेच जण SIP बंद करतात किंवा चुकीचे निर्णय घेतात. त्यामुळे विवेकबुद्धी निर्णय घ्या. वेळ आणि ज्ञान असेल तरच डायरेक्ट, नाहीतर रेग्युलर प्लॅन निवडा. थोडेसे जास्त चार्जेस देऊनही रेग्युलर प्लॅन सुरक्षित ठरतो. तर मित्र हो, पुढच्या व्हिडिओत बघूया की ॲक्टिव्ह वर्सेस पॅसिव्ह फंड म्हणजे नेमकं काय आहे. म्युच्युअल फंडमध्ये SIP गुंतवणूक सुरू करण्याकरिता कमेंटमध्ये मला विचारा किंवा कॉल नक्की करा. मी MFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीचा एक विश्वासू साथीदार, जे प्रत्येक गुंतवणुकीला एक अर्थपूर्ण वाटचाल बनवते. विश्वासाचा फंड म्युच्युअल फंड. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींना मार्केटमधील जोखमी संभवतात. स्कीम संबंधी सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचा.